नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं मी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। मी बी.डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ, जैन इरिगेशन जळगाव या कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतो। बिझनेसमध्ये आहे। शेतकऱ्यांना मदतीसाठी सफल बँकेच्या माध्यमातून कर्ज व्यवस्था करून देतो। आम्ही टिश्यू कल्चरच्या बिझनेसमध्ये आहे। केळीची आणि डाळिंबाची रोपं तयार करतो, त्याचबरोबर स्ट्रॉबेरीची रोपं आम्ही तयार करतो। आम्ही शेतकऱ्यांना हरितगृह, शेडनेट हाऊस सुद्धा उभारण्याला मदत करतो। प्रिसिजन फार्मिंग बिझनेसमध्ये पण आम्ही आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलं आणि हळदीच्या दृष्टिकोन बघितलं तर आम्ही फूड प्रोसेसिंगमध्ये पण आहोत। फूड प्रोसेसिंगमध्ये फळ आणि भाजीपाल्यावरती आम्ही प्रक्रिया करतो, त्याचबरोबर स्पायसेसवरती सुद्धा आम्ही प्रक्रिया करतो। मसाल्याचे पदार्थ पिकांसुद्धा आम्ही प्रक्रिया करतो। मसाल्याच्या पिकांमध्ये आलं आणि हळद ही दोन महत्त्वाची पिकं आहेत। आम्ही पॉवर जनरेशनमध्ये पण आहे, सोलर आणि बायोगॅस पॉवर जनरेशनमध्ये आहे। ॲग्रिकल्चर सोलर पंप पण आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो। आमचा 2000 एकरचा R&D फार्म आमचा आहे। सर्व प्रकारच्या फळझाडं, भाजीपाला, वनशेती आम्ही ते करतो। प्रत्यक्षात ज्यांना शेतकऱ्यांना बघायचं असेल प्रगत तंत्रज्ञान ते येऊन आमच्या फार्मला व्हिजिट करू शकतात। जैन इरिगेशनचं एक अद्ययावत ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसुद्धा आहे। जैन हायटेक ॲग्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे आम्ही सर्व शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण उपलब्ध करून देतो। मी नवीन विषयांवरती शेतकऱ्यांच्या गरजानुसार, अधिकाऱ्यांच्या गरजानुसार आम्ही प्रशिक्षणाचं आयोजन आम्ही करत असतो। मी फूड प्रोसेसिंगबद्दल बोलत होतो। आपल्याला फळ प्रक्रियामध्ये आम्ही आंबा, केळी, पेरू, डाळिंब, आवळा, सीताफळ, फणस, स्ट्रॉबेरी, जामुन ह्या फळांवरती आम्ही प्रक्रिया करतो। भाजीपाल्यांमध्ये आम्ही कांदा, लसूण, त्याचबरोबर ढोबळी मिरची असेल, टमॅटो असेल या पिकावरती प्रक्रिया करतो। स्पायसेसमध्ये मी आधीच म्हटलं, आलं आहे, हळद आहे, जिरे आहे, मिरची आहे, धणे पावडर आहे, धणे याच्यावरती सुद्धा आमचा आम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करतो। सर्वांचं आमची जी गरज जी आहे, आम्ही हळदमध्ये शेतकऱ्यांकडे आम्ही डायरेक्ट विकत घेतो आहे आणि जवळपास 5000 पेक्षाही जास्त मेट्रिक टन आम्ही हळदीची जी गरज आम्हाला आहे वर्षभरामध्ये। आल्याची जर म्हटलं तर 2000 मेट्रिक टनपेक्षाही अधिक आलं आम्हाला प्रक्रियेसाठी लागतं। मित्रांनो, मी गेल्या 30 वर्षापासून बघतोय की हळदीचा आणि आल्याचं जर क्षेत्र आपण पाहिलं मित्रांनो तर फार महाराष्ट्रामध्ये अगदी कमी क्षेत्र आहे आणि लिमिटेड पॉकेट्समध्ये आल्या आणि हळदीचे पिकं घेतली जातात। हळदीचं जर म्हणाल तर जे पॉकेट्स पारंपरिक जे आहेत त्याच्यामध्ये नांदेड आहे, परभणी आहे, नंतर हिंगोली आहे व सांगली आहे, नंतर काही पार्ट्स कोल्हापूरचा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये पारंपरिक हळदीचं पीक घेतलं जातं। पण हळदी पिकाचं मध्यंतरी ग्लॅमर निघालं की बऱ्याच हळदी पिकातून चांगला आर्थिक फायदा मिळतो। मला असं आठवतं एका वर्षी सोन्याच्या भावाइतका हळदीचा भाव झाला होता, म्हणजे 20,000 ते 21,000 रुपये क्विंटलपर्यंत हळदीचे भाव गेले होते। परंतु गेल्या 8-10 वर्षामध्ये सातत्याने हळदीचे भाव कमी होत चाललेले आणि आता जवळपास 6,000 रुपये पर क्विंटलचा हळदीचा भाव आहे। अर्थात या वाळलेल्या हळदीचा भाव आहे। मग हळदीचं इतर ठिकाणी सुद्धा आपण लागवडीचं क्षेत्र बघू शकतो आपण, म्हणजे होते नगर आहे, त्यात सातारा आहे, नंतर वर्धा आहे, यवतमाळ आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा हळदीचं पीक घेतलं जातं। दुसरं महत्त्वाचं पीक आल्याचं पीक। आल्याचं पिकाचं क्षेत्र सुद्धा पारंपरिक पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये घेतलं होतं। सातारा जिल्ह्यात हे आल्याचं पीक अगदी पारंपरिक पीक आहे आणि आल्या पिकापासून सुद्धा खूप आर्थिक फायदा मिळतो। म्हणून आल्याचं पीक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, काही नगर जिल्ह्यामध्ये हे पीक पसरलं। परंतु औरंगाबाद आणि सातारा हे दोन जिल्हे आलं आणि हळद लागवडीसाठी हे पारंपरिक जिल्हे म्हटले जातात। दुसरा महत्त्वाचं म्हणजे आलं आणि हळद हे जुळे भावंड्यासारखेच आहे। आलं आणि हळद जी आहे ही जी पिकं जी आहेत जुळे भावंड्यासारखीच आहेत। याचं कारण असं की दोघेही पिकं जमिनीमध्ये वाढतात। कंदची लागवड, ह्याचे कंद विक्रीला असतात, कंद लागवड केला असतात। पहिला म्हणजे कालावधी जवळपास त्याचा 260-270 दिवसाचा कालावधी दोघं पिकांचा आहे। दोघे जमिनीत वाढणार आहेत, दोघांचे कंद विकले जातात, कंदाची लागवड होते, काढणी ही सारखीच होते
आणि कालावधी सारखा असल्यामुळे या पिकामध्ये व्यवस्थापन खूप सोपं आहे. आपण असं बघूया. साधारणपणे जे पारंपरिक पद्धतीने मी पॉकेट्स आपल्याला सांगितलं, हळदीचं पीक पारंपरिक पद्धतीने 8 ते 10 टन ओली हळद म्हणजे आपण म्हणूया, आणि त्याच्यापासून जवळपास 20 ते 25 क्विंटलपर्यंत आपल्याला वाळलेली हळद आपल्याला मिळते. पारंपरिक पद्धतीचं एवढ्या करताच की पारंपरिक हळद जी आहे ती सरीवर आंबा पद्धतीने लागवड केली जाते आणि पाटपाणी पद्धतीने लागवड केली जाते. लागवडीच्या मध्ये पारंपरिक पद्धती लागवड असल्यामुळे खतांचं व्यवस्थापन, ज्याला आपण ॲग्रोनॉमी तर प्रॅक्टिसेस चांगल्या असल्या पाहिजे, कल्टिव्हेशन प्रॅक्टिस चांगल्या असल्या पाहिजे, त्याची उणीव आपल्याला दिसून येते. लागवडीची वेळ आपल्या हातामध्ये नाही आहे. पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळा लागवड होते. उशिरा लागवड झाल्यानंतर सुद्धा आपलं उत्पादन होतं. कधी कधी शेतकरी जूनच्या अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा लागवड करताना दिसतं, म्हणजे अनटाईमली लागवड सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि सिंचनाची बद्दल मी बोललो की पाटपाणी पद्धतीने सिंचन करत असेल तर उत्पादन म्हणजे सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग जे जमीन ओली राहणं, कोरडी राहणं, बुरशीचे रोग वाढणं, यामुळे उत्पादन आपल्याला कमी मिळतं. आणि रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये शेतकरी अजूनही फार जागरूक नाही आहे. असंतुलित पोषणाचा वापरामुळे सुद्धा आपल्याला उत्पादन कमी मिळतं. किडी रोगाचा प्रादुर्भाव वेळेस आपल्याला न ओळखता आल्यामुळे आणि वेळेस कंट्रोल न केल्यामुळे सुद्धा आपल्याला आलं आणि हळदीचं उत्पादन आपल्याला कमी मिळतं मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं आधी म्हटलं मी, दोन्ही पिकं जे जुळे भावंड आहेत त्यांच्या लागवडीच्या पद्धती जवळपास सारख्याच आहेत, त्यांचा कालावधी सारखाच आहे. यांच्या लागवडीसाठी जमीन खूप महत्त्वाची मित्रांनो. आलं आणि हळद लागवडीसाठी जमीन अत्यंत महत्त्वाची आहे. जमीनची चांगला निचरा होणारी जमीन असली पाहिजे. मध्यम ते हलक्या जमिनी, मध्यम ते बाहेर म्हणजे हलक्या जमिनीमध्ये या आलं पिकाचं हळदी उत्पादन चांगलं मिळतं. सिल्टी लोम जरा आपण पोयटेची जमीन म्हणून, पोयट्याची जमीन ज्याला लॅटरेट सॉईल म्हणून, रेड लोम सॉईल म्हणून, ज्या जमिनीचा pH 6.5 ते 7.5 pH आहे, अशा जमिनी ह्या आलं आणि हळद लागवडी पिकासाठी खूप चांगल्या आणि योग्य असतात. ह्या जमिनीमध्ये ह्युमस कंटेंट चांगला असायला पाहिजे. सेंद्रिय पदार्थ जे चांगले भरपूर असले पाहिजे. पण ज्या जमिनीमध्ये खूप पाणी साचून राहतं, ज्या जमिनीचा pH जास्त आहे, 8-8.5 पेक्षा जास्त pH आहे, ज्या जमिनीमध्ये क्षारयुक्त जमीन आहे, अल्कलाईन जमीन आहे, किंवा ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी आलं आणि हळदी लागवडीसाठी अयोग्य असतात. म्हणून अशा जमिनींमध्ये आलं आणि हळदीच्या लागवड पिकांची लागवड आपण करू नये. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आलं आणि हळदीचे पीक हे जमिनीमध्ये वाढत असल्यामुळे जमिनीची जमिनीची पूर्वमशागत म्हणजे आपल्या उत्पादन वाढीचा पाया म्हटला पाहिजे, ज्याच्याकडे शेतकरी सातत्याने फार गांभीर्याने घेत नाही, दुर्लक्ष पण करतात. म्हणून पारंपरिक पद्धतीने पूर्वमशागत न करता आपण जर 1-2 दिवस उशीर लागला हरकत नाही, पण पूर्वमशागत करताना पहिली खोल नांगरटी केली पाहिजे. नांगरटी केल्यानंतर ती जमीन तापू दिली पाहिजे. जमीन तापू दिली एवढ्या करता गेली पाहिजे की जमिनीमध्ये जे काही किडी रोगाचे अवशेष असतात, कोश असतात, त्याचा नायनाट सुद्धा होईल. आणि जमीन तापल्यामुळे, सोलरेशन झाल्यामुळे आपल्याला पुढे बुरशी आणि किडीचा रोगाचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. नंतर वखटीच्या पाळ्या दिल्या पाहिजे आणि रोटावेटरच्या पाळ्या दिल्या पाहिजे. रोटावेटरच्या पाळ्या दिल्यानंतर जमिनी जी आहेत अतिशय चांगली भुसभुशीत केली पाहिजे. ब्रिंग सॉईल ॲट फाईन टीथ, जमीन भुसभुशीत राहून फ्रायबल नाही, असं रवेदार अशी जर तयार झाली तर कंदांची वाढ जमिनीमध्ये चांगली होते. म्हणून पूर्वमशागतीकडे घाई करण्याची काही गरज नाही आहे. पूर्वमशागत अत्यंत काळजीपूर्वक, थोडा उशीर लागत हरकत नाही. आणि नागाटीच्या पायानंतर ज्याच्याकडे भरपूर शेणखत आहे, आलं आणि हळद लागवडीचं विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे तर मित्रांनो भरपूर आपल्याला सेंद्रिय खत आपल्याला वापरायला पाहिजे. सेंद्रिय खत वापरायचा अर्थ असा होतो की जायकाचा कचरा आणून टाकायचा. सेंद्रिय खत टाकायचा अर्थ चांगलं कुजलेलं शेणखत असलं पाहिजे. कंपोस्ट असो किंवा या फार्म मॅन्युअल असो, हे चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जर उपलब्ध नसेल तर साखर कारखान्याची जी मळी जी जर कुजवलेली असेल त्याचाही आपल्याला वापर करता येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी असतात, निंबोळी पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडी पेंड आहे, या काही पेंडीचं सुद्धा मिश्रण आपल्याला वापरता येईल. हे सेंद्रिय खतं आपण टाकल्यानंतर, जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते जमिनीत चांगले मिसळले पाहिजे. कमी उपलब्ध असेल तर आपण बेड तयार करणं सुद्धा आपल्याला हे वापरता येईल. अशा प्रकारचं ढेकळं जमिनीमध्ये असता कामा नये.
जमीन चांगली भुसभुशीत झाली पाहिजे. यामध्ये जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर बेड तयार करण्याची क्रिया फार महत्त्वाची. खूप लोकांना बेड तयार करता येत नाही. बेड तयार करताना बेड फॉर्मरचा उपयोग आपल्याला करता येईल. गादी वाफे तयार करता येईल. रेस बेड म्हणजे गादी वाफा, म्हणजे पुन्हा गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो. रेस बेड म्हणजे गादी वाफा. गादी वाफा तयार करताना आपल्याला बेड फॉर्मरचा उपयोग करता येईल. बेड फॉर्मर हा रेडीमेड सुद्धा मिळतो. ह्याच्यात 2 रिजर आहेत आणि रिजरच्या सेंटरला एक खाच पाडली जाते जिथे आपण ठिबक सिंचनची नळी आपण ठेवू शकतो. इथे गादी वाफ्यातला 2 गादी वाफ्यामध्ये अंतर जे आहे हे आपल्याला कमी जास्त करता पण येतं या ठिकाणी. दुसरा बेड फॉर्मर आपण आपल्या गावातला जो फॅब्रिकेटर असतो किंवा वेल्डिंग शॉप असतो तिथेही आपल्याला हे तयार करता येईल. अतिशय सोपं आहे. याच्यात ते फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. एक स्टीलचं शीट आपण जर आणलं आणि ते स्टील शीट आपण वरचा 36 इंच, खाली 18 इंच आणि उंची त्याची 24 इंच अशा समलंब चौकोन असा कापून जर घेतला आणि त्याला खाली आपण असा थोडा अँगल जर दिला जमिनीमध्ये घुसण्यासाठी आणि त्याचबरोबर याला आपण टिलरचे लावण्यासाठी इथे जे कोल्टर असायचे त्याला आपण छिद्रे पाडून घेतले पाहिजे, जिथे करून आपण टिलरचा इथे आपल्याला ॲडजस्ट करता येतो बरोबर. आणि त्याची गादी वाफ्याची रुंदी कमी जास्त करण्याकरता ही ते ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे आपला रेडीमेड बेड फॉर्मर जरी आपल्याला विकत मिळाला नाही तरी मित्रांनो, सिस्टीममध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपण गादी वाफा कसा तयार करता याच्यावरती आपण अडकलो होतो. गादी वाफा कसा करायचा यासाठी मी गादी वाफा बेड फॉर्मरबद्दल आपल्याला सांगत होतो. बेड फॉर्मर आपण आपल्या गावातल्या फॅब्रिकेटरकडून सुद्धा आपण तयार करून घेता येतो. आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे आणि कल्टिवेटर पण शेतकरी वापरतात मशागतीसाठी. तर आपण कल्टिवेटरच्या पाठीमागे आपण जे कल्टिवेटरचे जे होल्ड करणारे जे असतात ते आपण त्या ठिकाणी आपण जर स्टीलचं शीट आपण आणून साधारणतः फॅब्रिकेटरकडे जायचं. स्टीलचं शीट आपण साधारणतः वरचा टॉप 36 इंच आणि त्याची उंची 24 इंच आणि खालचा बेस 18 इंच असं स्टील शीट कापून घ्यायचं आणि त्याला खाली थोडासा अँगल द्यायचा आणि ते कल्टिवेटरला लावण्यासाठी त्याला नट बोल्ट लावण्यासाठी त्याला छिद्र पडून घ्यायचं. असे 2 आपल्याला करून घ्यावतील. 2 रिजर आपल्याला लावायचे आणि त्याच्याने आपल्याला असा गादी वाफा तयार करता येईल आपल्याला. तर हा बेड फॉर्मर आहे. गादी वाफ्याची उंची जी आहे साधारणपणे आपल्याला 1 ते 1.25 फूट पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे आम्ही गादी वाफे शेतकऱ्याकडे आपण आलं आणि हळदीचं पीक बघायला जातो त्यावेळेस गादी वाफे आपल्याला शोधावं लागतं अक्षरशः की गादी वाफ्याने कुठे केले होते. म्हणून गादी वाफ्याची उंची साधारणतः 1 ते 1.25 फूट उंच पाहिजे आपल्याला. कारण गादी वाफा जर चांगलं व्यवस्थित तयार केले तर कंदाची वाढ चांगली होणार आहे. म्हणून गादी वाफा आपल्याला 1 ते 1.25 फूट उंच पाहिजे. वरचा जो टॉप आहे म्हणजे गादी वाफ्याची रुंदी जी आपण ही 75 सेंटीमीटर असली पाहिजे, 2.5 फुटाची असली पाहिजे. आणि त्याच्यावरती आपल्याला ठिबक सिंचनची नळी आपल्याला गादी वाफ्यावरती ठेवायची. एका गादी वाफ्यावरती एकच ठिबक सिंचनची नळी ठेवायची आहे. म्हणजे 2 ठिबक सिंचनच्या इनलाईन नळ्यामधलं अंतर जे असणार आहे ते 4.5 ते 5 फूट असणार आहे. जमिनीचा प्रकार जर भारी असेल तिथे 5 फुटाचं अंतर ठेवा. जमिनीचा प्रकार जर मध्यम स्वरूपाचे असेल तर आपण 4.5 फुटाचं अंतर 2 ठिबक सिंचन नळ्यामध्ये आपण ठेवू. ड्रिपरचं अंतर जे आहे ते पुन्हा जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असणार आहे. जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल तर ड्रिपरचा प्रवाह 2.4 लिटर ठेवा आणि ड्रिपरचं अंतर जे आहे ते 30 सेंटीमीटर आपण ठेवा. आणि जमीन जर थोडं मध्यम स्वरूपाची भारी असेल तर तिथे ड्रिपरचं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा आणि ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर ठेवा. अशा पद्धतीने आपण ठिबक सिंचनच्या नळीमध्ये असणारे जे ड्रिपर जे आहेत त्याचा ड्रिपरचा प्रवाह किती असला पाहिजे, ड्रिपरचं डिस्टन्स 2 ड्रिपरमधलं अंतर किती असलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. हे इथे बघू शकतो आपण. तशा प्रत्येकचे आपण जो बेड फॉर्मर दाखवला होता त्याचे आपण गादी वाफे तयार केलेले त्या ठिकाणी. गादी वाफे तयार केल्यानंतर गादी वाफ्यावरती मी आधीच म्हटलं की ज्यांच्याकडे चांगलं कुजलेलं शेणखत जास्त नाही आहे तर त्याकडे जे काही शेणखत उपलब्ध आहे, परंतु मित्रांनो हळद आणि आलं पिकाचं विक्रमी उत्पादन यासाठी आपल्या शेणखत आपल्याला विकत घ्यायचं असेल तरी आपल्याला विकत आणून टाकावं लागेल. आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावरती टाकायचं. गादी वाफ्यावरती टाकून झाल्यानंतर स्पेशल डोस जो आहे सिंगल सुपर फॉस्फेट, तर ते शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला टाकताना दिसतोय
सिंगल सुपर फॉस्फेट 10-26-26-100 किलो हे आपल्याला गादी वाफेवरती टाकायचं आहे. आपण शेणखत टाकून घेतलं, कुदलेलं शेणखत असेल, कंपोस्ट असेल, प्रेस मडकेक असेल, कारखान्याची मुळे असेल किंवा पेंडी असतील, त्याच्यामध्ये एरंडी पेंड असेल किंवा निंबोळी पेंड असेल, ह्या सर्व पेंडी मिक्स करून घ्यायच्या आणि 10-26-26-100 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, बोरॅक्स 2 किलो, निंबोळी पेंड 250 किलो म्हणजे 2.5 क्विंटल आणि एरंडी पेंड जे आहे ते 250 किलो. हे सर्व खतं, रासायनिक खतं, दुय्यम खतं, अन्नद्रव्य जे आहेत हे निंबोळी पेंड आणि एरंडी पेंड चांगली मिसळायची आणि आपण बेडवरती जे सेंद्रिय खत टाकलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा हे रासायनिक खताचा डोस टाकायचा आणि हे रासायनिक खतं टाकलेले बेडमध्ये गादी वाफेमध्ये चांगलं मिसळण्यासाठी वरती आपल्याला छोटा रोटावेटर वापरला तरी काय हरकत नाही. पॉवर टिलरने सुद्धा हा रोटावेटर छोटा 18 हॉर्सपावरचा ट्रॅक्टर सुद्धा आपल्याला छोटा रोटावेटर चालवता येतो. रोटावेटर चालवण्याचा उद्देश हा की आपल्याला जी काय आपण रासायनिक खतं, सेंद्रिय खतं टाकलेली ती जमिनीमध्ये मिसळून चांगल्या प्रकारे मिसळली गेली पाहिजे, यासाठी हा छोटा रोटावेटर आहे. मी आलं आणि हळदीसाठी आपल्याला एकात्मिक पीक पोषण पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देणार आहे. एकात्मिक पीक पोषण पद्धती, मी केवळ रासायनिक खतावरती जास्त अवलंबून न राहता आपण एकात्मिक पीक पोषण पद्धतीकडे आपण जर गेलो तर यामध्ये सेंद्रिय खतं, त्यामध्ये मी आधीच म्हटलं आपल्याला, त्यानंतर रासायनिक खतं आणि जैविक खतं तिघांचाही आपल्याला उपयोग करता येईल. शेतकऱ्यांनी जर जीवामृतचा वापर जर का शिकलो आपण तर जीवामृतचा सुद्धा आलं आणि हळद पिकामध्ये चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये आहेत आणि आपला खर्चही कमी होईल आणि उत्पादन पण आपलं चांगलं मिळेल आणि गुणवत्ता, जीवामृतमुळे आपल्याला गुणवत्ता पण चांगली मिळणार आहे. रासायनिक खतं टाकण्याच्या आधी जर आपण एप्रिल-मे मध्ये आपण जमिनीची पूर्वमशागत आपण केली आणि मातीचे नमुने, मातीचं परीक्षण करून घेतलं तर मित्रांनो आपल्याला अधिक फायदेशीर ठरणार आहे. मातीचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. मातीच्या परीक्षणाच्या अनुषंगाने आपण जर अन्नद्रव्यांचं जर खतांचं नियोजन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला खतावरचा खर्चही कमी होईल आणि विक्रमी उत्पादन सुद्धा मिळेल आणि जमिनीमध्ये क्षार साचणार नाही, जमिनीचा पीएच वाढण्याने जमिनीचं EC वाढणार नाही, जमिनीमध्ये क्षार वाढणार नाही. त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे माती परीक्षण करून घेणं. माती परीक्षण करून घेतल्यानंतर माती परीक्षणामध्ये आपण केवळ मुख्य अन्नद्रव्याचं परीक्षण न करता आपण दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं सुद्धा परीक्षण करून घ्या. अशा पद्धतीने आपण रासायनिक खतं आणि जैविक खतं आपण सेंद्रिय खतं बेडमध्ये मिसळलेली, गादीवाफेमध्ये मिसळलेली आहे. आता लागवडीची तयारी करण्याकरता आपल्या जाती बघितल्या पाहिजे, जातीची माहिती आपल्याला पाहिजे. आलं आणि हळद पिकामध्ये आपण वाचतो असंख्य जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत, परंतु आपण वाचतो फक्त. पण हळद पिकामध्ये जवळपास 95 ते 80-98% जवळपास आपल्याला सेलम प्रकारच्या जातीचीच आपल्याला लागवड जास्त आपल्याला बघायला मिळते. सेलमच्या जातीचं उत्पादन पण चांगलं आहे, त्याचं क्युरक्युमिन कंटेंट पण चांगलं आहे, 5 ते 5.5% त्याचं क्युरक्युमिन पर्सेंट आहे. कारण हळदीचे भाव हे त्याचा हळदीमध्ये असणारा गर्द पिवळेपणा जो आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. गर्द हळद जर पिवळे जास्त रंग जर असेल त्या हळदीला भाव जास्त मिळतात. म्हणून सेलम जात ही सर्वकडे अतिशय लोकप्रिय आहे, उत्पादन पण जास्त आहे, क्युरक्युमिन कंटेंट पण चांगला आहे. दुसरी फुले स्वरूपा आहे, कृष्णा आहे, टेकुरपेटा आहे, वायगाव आहे, या जाती पण आहेत, परंतु याचं बियाणं उपलब्ध होत नाही आणि सेलमच जात फक्त बाजारात आपल्याला बघायला मिळते आणि शेतकऱ्यांकडे आपल्याला बरीचशी लागवड ही सेलम प्रकारच्या जातीचीच लागवड आपल्याला बघायला मिळते. दुसरं आलं किंवा अद्रक जाती, अद्रक पिकाचं जर बघितलं आपण, अद्रक पिकामध्ये सुद्धा जवळपास 99% अद्रक जी लागवड आहे ती माहीम जातीची आहे. बाकीच्या जातींचे नावं फक्त आपण वाचतो फक्त, पण त्याचं बियाणं किंवा जाती आपल्याला कुठे उपलब्ध होताना दिसत नाही. त्याच्यामध्ये रेजाता आहे, रिओ डी जानेरिओ आहे, मर्नाड आहे, हिमाचल आहे, एर्नाड आहे, वायनाड आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस रिसर्च आहे, या संस्थेची कालिकतला म्हणजे कोझकोडला आहे केरळमध्ये, ते पण मसाल्यावरती काम करतात. त्यांनी पण काही जाती निवडलेल्या आहेत, पण त्या जाती त्यांच्या भागामध्ये त्यांच्याकडच्या हवामानामध्ये त्या चांगलं उत्पादन देतात. त्यांच्या जाती जर आपल्याकडे आल्या तर त्या आपल्या भागातल्या हवामानाला प्रतिसाद देत नाही. म्हणून आपल्याकडे उपलब्ध ज्या जाती जे आहेत त्याचं लागवड करून आपल्याला चांगलं उत्पादन घेणं आपल्या हातामध्ये. मित्रांनो, आलं आणि हळद जे जुळे भावंड त्यांची लागवड जी आहे
हे पारंपरिक पद्धतीने सरीवारंभा पद्धतीवरती होते आणि अलीकडेच आम्ही जी गादी वाफा पद्धती सुचवलेली आहेत रेस बेड पद्धतीने, तर गादी वाफा पद्धतीने आता लागवड शेतकरी करायला लागलेले आहेत आणि केली पाहिजे. गादी वाफ्यावरती उत्पादन पण चांगले मिळतं आणि गुणवत्ताही चांगली मिळते. हे अशा पद्धती पारंपरिक पद्धतीमध्ये सरीवारंभा पद्धतीचा अवलंब करत होते. हे गादी वाफा पद्धती बघू शकतो आपण. गादी वाफा सुद्धा बघा अतिशय उत्तम गुणवत्तेची गादी वाफे बनवलेले आहेत आणि गादी वाफेची उंची तुम्ही बघू शकता 1 ते 6 फूट उंची आहे. त्याच्यावरती जैन टर्बो एक्सेल नळी पसरवलेली आहे आणि 2 नळ्याचं अंतर जे 4.5 फूट आहे. 2 ड्रिपरमध्ये अंतर हे साधारण 40 सेंटीमीटर आहे आणि पूर्ण ठिबक सिंचन चालू केलेलं आहे. मग गादी वाफा वापसावर आणणे इतकं आपलं ठिबक सिंचन संच चालून घ्यावं लागेल मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता सिंचन चालू केलेलं आहे. आपल्याला ट्रिपरच्या बदलाचे गोलावे आपल्याला दिसतात, ओलाव्याचे गोल पट्टे आपल्याला दिसत आहेत. नंतर ठिबक सिंचन संचाची उभारणी नळ्या आपण उभारणी केलेली आहे. साधारणतः आलं आणि हळदीला दोन्ही पिकांसाठी 800 ते 1000 किलो बियाणे आपल्याला. अर्थात बियाण्याची जी गुणवत्ता क्वांटिटी जी आहे, तुम्ही किती वजनाचे कंद लावता त्याच्यावरती ते बियाण्याची क्वांटिटी लागणार आहे. जर शेतकऱ्यांनी तडजोड केली, अतिशय लहान लहान तुकडे लावले तर त्याच्या उगवणीमध्ये समस्या येऊ शकतात किंवा त्याचा त्याला जोमदार येऊ शकत नाही कोप त्याला. त्यामुळे बियाण्याचं जे वजन जे आहे साधारणतः कंदाचं वजन जे आहे साधारणतः 35, 40 किंवा 50 ग्रॅमपर्यंत असलं पाहिजे. मातृकंद 50 ग्रॅमपर्यंत असतात. शेंगा जे असतात हळदीमध्ये जे शेंगा आपण वापरतो शेंगा बियाणे त्याचं वजन साधारणतः 30 ते 35, 40-35 ग्रॅमपर्यंत राहतं. म्हणून कमी वजनाचं बियाणं आपण लावू नये. त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना बियाण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस लागवड करायला लागतात त्यावेळेस बियाण्याचा शोध घेतात. प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांनी आलं आणि हळदीची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बियाण्याची आलं आणि हळदीचे प्लॉट बघितले पाहिजे. पीक कसं आहे, पिकाची जात कोणती आहे, पिकांमध्ये रोग आलेला आहे का, कीड आलेला आहे का, हे सर्व बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांची चर्चा केली पाहिजे आणि त्यावेळेला त्याला चांगला जो प्लॉट आपल्याला दिसला त्या शेतकऱ्याकडे बियाणं आपल्याला घ्यायचं म्हणून बियाणं बुक केलं पाहिजे. उत्तम गुणवत्तेचं बियाणं जर असेल, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून आपल्याला चांगल्या गुणवत्तेचे बियाणं आपण निवडलं पाहिजे. ताजं असलं पाहिजे, त्याला डोळे चांगले फुगलेले पाहिजे आणि सर्व जे कंद आहे ते किडी आणि रोगापासून मुक्त असले पाहिजे. मित्रांनो, आपल्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर आपण जरूर विचारा. शेवटच्या आपल्या व्याख्यानाच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत. आणि आपण आपल्या मोबाईल फोनवरती खाली शेअरचं बटन आहे किंवा पार्टिसिपेटचं बटन आहे, त्याला आपण जर क्लिक केलं तर आपण हाच वेबिनारचं व्याख्यान जे आहे ते इतर ग्रुपला सुद्धा आपण ते शेअर करू शकतो. तर माझी आपल्याला नम्र विनंती की खालच्या बाजूला जे शेअर बटन जे आहे तर शेअर बटन जर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या मित्रांना इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा हे त्या शेतकरी मित्र बघू शकतील. बियाण्याच्या बाबतीत आपण बोलत होतो हळदीचं बियाणं आपण बघू शकतो की हे जे गोल जे दिसत आहे ते मातृकंद आहेत, ज्याला आपण जेठा गड्डे म्हणतो. जेठा गड्डे जर लागवलेलं मिळालं तर खूपच चांगले. जेठा गड्डे जर लावले तर त्याचं उत्पादन हे शेंगांपेक्षा 15 ते 20% उत्पादन जास्त मिळतं. ह्याच्यात सुद्धा हे आपण शेंगा बघतोय आणि बाकीचे हळकुंड आहेत. शेतकरी अजूनही लहान लहान सुद्धा वापरतात बियाणे कमी लागावं म्हणून, खर्च कमी यावं म्हणून त्याच्यामध्ये तडजोड करतात. परंतु आपण जेठा गड्डे आणि शेंगा जर लावल्या तर आपल्याला उत्पादन जास्त मिळणार आहे मित्रांनो. हे अद्रकचं आहे, हे माहीम जातीचं बियाणं आहे. अतिशय चांगलं रशीचे बियाणं आहे, ताजं बियाणं आहे आणि याचाही आपल्याला वापर करता येईल. बियाणं घेतल्यानंतर बियाण्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे. इतर पिकांसारखं आपल्याला त्याच्यात दुर्लक्ष करून चालणार नाही. आलं आणि हळद पिकाला बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. बीज प्रक्रियामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया आपल्याला करता येणार. रासायनिक बीज प्रक्रिया आपण क्लोरोपायरिफॉस 20 मिली आणि 22-10 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि त्याच्यामध्ये कंद चांगले अर्धा तास भिजू द्यायचे आणि त्यानंतर ते बेणं आपल्या हवेत वाळू द्यायचं
त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया आपल्याला करता येईल. ज्या दिवशी लागवड करायची त्यावेळी ॲझोथेरियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, त्यात PSB असेल, याची आपल्याला बीज प्रक्रिया करता येईल. आणि ही बीज प्रक्रिया केल्यानंतर बेणं लागवडी तयार झालेलं आहे. इकडे तुमचं बेणंची बीज प्रक्रिया झाल्यानंतर तिकडे लागवडीची पूर्ण तयारी झालेली असली पाहिजे आणि गादी वाफा पूर्ण वापसा अवस्थेमध्ये आलेला असला पाहिजे. ठिबक सिंचनची नळी सरळ ठेवायची. ठिबक सिंचनची नळीच्या शेवटी आपण खुंटीला बांधायची. नळी सरळ ठेवायची, जेणेकरून नळी अस्ताव्यस्त झाली तर पाणी सुद्धा व्यवस्थित गादीवर पसरणार नाही. गादी वाफा पूर्ण वापसा अवस्थेत आल्यानंतर ही लागवड करायची, सुरुवात करायची. इथे शेतकरी आल्याची बीज प्रक्रिया करताना दिसत आहे. आता आपण अंतर काय ठेवायचं आहे? अंतर आपण म्हटलं की गादी वाफा 75 सेंटीमीटरचा ठेवलेला आहे. त्यावेळेस आपण गादी वाफ्यावरती आलं आणि हळदीच्या 2 ओळीतलं अंतर जे आहे हे 30 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवा. मध्यम प्रकारची जमीन असेल तर 30 सेंटीमीटर, जर भारी जमीन असेल तर 40 ते 45 सेंटीमीटरपर्यंत ठेवलं पाहिजे. 2 कंदातलं अंतर जे आहे, 2 कंदातलं अंतर जे आहे ते 20 ते 30 सेंटीमीटर आपण ठेवू. जमिनीच्या प्रकारानुसार आपण रोपांची संख्या किंवा पॉप्युलेशन जी आहे, आलं हळदीच्या झाडांची संख्या एकरी किती, कारण मित्रांनो आलं हळदीचं उत्पादन हे झाडांच्या संख्येवरती आहे. म्हणून आपल्याला प्लांट पॉप्युलेशन माहीत असलं पाहिजे. खूप लोकांना आम्ही जर विचारतो की बाबा एकरी आपल्या शेतामध्ये झाडांची संख्या किती आहे, तर शेतकऱ्यांना ते सांगता येत नाही. आपल्याला झाडांची संख्या काढता येते, त्यात काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही. तरी पण आपण आजच्या वेबिनारमध्ये आलं आणि हळदीचं झाडांची संख्या किती असते आपण हे बघूया. साधारणपणे आपलं ठिबक सिंचनची नळी आपली 4.5 फुटावर जर असेल, ठिबक सिंचनची नळी 4.5 फुटावरती जर असेल आणि कंदातलं अंतर जर आपण जमीन मध्यम स्वरूपाची आहे, सिल्टी लोम, क्ले लोम, सिल्टी लोम सॉईल समजा, रेड लोम सॉईल, लॅटराइट टाईप सॉईल, 20 सेंटीमीटर अंतर ठेवलं पण 2 कंदामध्ये, त्यावेळेस एकूण झाडांची संख्या, रोपांची संख्या 29,980. जेव्हा मध्यम प्रकारची सॉईल जमीन आहे तिथे 23,982 झाडांची संख्या असते आणि रोपांची संख्या जर कंदातलं अंतर जर 30 सेंटीमीटर ठेवलं तर 19,986 आपल्याला झाडांची संख्या मिळेल. जर ठिबक सिंचनची जर जमीन भारी असेल, ठिबक सिंचनची नळीचं अंतर 5 फूट जर ठेवलेलं असेल तर त्यावेळेस आपण जर 2 कंदातलं अंतर 25 सेंटीमीटर जर ठेवलं आपण तर 21,584 झाडांची संख्या असणार आहे. आणि जर 30 सेंटीमीटर अंतर ठेवलं 2 कंदामधलं अंतर तर 17,986 आपल्या झाडांची संख्या असणार आहे. मित्रांनो आधी आपण लक्षात ठेवा, झाडांच्या संख्येवरती उत्पादन अवलंबून असणार आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येमध्ये आपल्याला तडजोड करता कामा नये. जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनच्या नळीतलं अंतर आपण ठेवलं, कंदाचं अंतर पण आपण ठेवलेलं आहे. लागवडीचा हंगाम जे आला हळदीला उष्ण हवामान मानतं. इट लव्स वार्म क्लायमेट. दोघं आलं हळदीसाठी एप्रिल महिन्यापासून लागवडीला सुरुवात करतात, परंतु योग्य लागवडीची टाईम जो आहे हा साधारण 15 मे पासून तर 15 जूनपर्यंत अतिशय चांगलं जे जसं लांबच जाईल कालावधी, पण 15 मे पासून लागवडीस सुरुवात करू शकता आलं हळदीचं. पण काही शेतकरी जे जूनच्या अखेरपर्यंत, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करतात त्यांचं उत्पादन मात्र कमी येतं. त्यांनी खूप लागवड उशिरा करून चांगला नाही आपल्याला. आता बेणं झाली, आपण गादी वापर तयार झाले, ठिबक सिंचन नळी बसवून झाली, वापसा अवस्था काय झाले, बेसन डोस टाकून झाला, बियाणं आपण बघितल्या, जाती आपण बघितल्या, बियाण्याची बीज प्रक्रिया केली, आपण अंतर काय ठेवायचं, झाडांची संख्या किती ठेवायची हे सर्व निश्चित केलं आपण. आता प्रत्यक्ष लागवड करताना जर बघितलं मित्रांनो तर गादी वापसा अवस्था आणून घेतल्यानंतर आपण बेणं 35 ते 40 ग्रामाचं जे कंद निवडलेले आहेत ते प्रक्रिया केलेले, ते साधारणतः 2 इंच, 1.5 ते 2 इंच खोल जमिनीमध्ये लावायचं आणि त्याला पूर्ण मातीने झाकायचं. मातीने पूर्ण झाकले गेले पाहिजे आणि ठिबक सिंचनने 10 ते 15 मिनिटं आपण पाणी द्यायचं, भरून द्यायचं. हे तुम्ही बघू शकता, अतिशय उत्तम हळदीची लागवड झालेली आहे. 2 ओळीतलं अंतर बघा तुम्ही, साधारणतः जमीन भारी आहे त्यामुळे 40 सेंटीमीटर, 40 ते 45 सेंटीमीटर अंतर ठेवलेलं आहे आणि 2 कंदातलं अंतर जे 25 सेंटीमीटर इथे ठेवलं आहे. हे अशा प्रकारचं आपण लागवडीचं हळदीचं नियोजन आपण इथे करू शकतो. इथे आपण अद्रकची लागवड बघू शकतो. इथे सुद्धा हे माहीम जातीची लागवड आहे. भारी जमीन आपल्याला बघायला मिळते. 2 नळीतलं अंतर 5 फूट आहे आणि 2 ओळीतलं अंतर जे 40 सेंटीमीटर आहे
आणि 2 कंदातलं अंतर 25 सेंटीमीटर आहे. आता या इथे आपण ठिबक सिंचनची नळी जेव्हा आपण निवडतोय, ड्रिपरचा प्रवाह, ड्रिपरचा डिस्चार्ज, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. पाण्याचा ओलावा कसा पसरतो. साधारणतः हलकी जमीन असेल किंवा वाळू मिश्रित जमीन असेल, वाळूची जमीन, तर त्या ठिकाणी पाणी आडवं कमी पसरतं आणि पाणी झटकन जिरतं किंवा त्याचा निचरा होऊन जातो. अशा वेळेस 2 ड्रिपरमधला प्रवाह, 2 ड्रिपरचं अंतर जे हे जवळ असलं पाहिजे. म्हणून मी ते 30 सेंटीमीटर आपण अंतर घेतलं. आणि ड्रिपरचा प्रवाह जो आहे हा सुद्धा आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार निवडता येईल. इथे आपण भारी जमिनीमध्ये 4 लिटर घेतलेला आहे, इथे आपण 2.4 लिटरचा घेतलेला आहे. मध्यम जमिनीमध्ये जमिनी ओलावा जो येतो आडवा सारखा पसरतो आणि खोली तसं तेवढाच जातो. तसंच भारी जमिनीमध्ये मात्र ओलावा आडवा जास्त पसरतो, जमिनीमध्ये त्याचा निचरा जो आहे, खाली जो इन्फिल्ट्रेशन रेट त्याचा कमी राहतो. त्यामुळे इथे ड्रिपरचं अंतर जास्त भारी जमिनीमध्ये आणि ड्रिपरचा प्रवाह पण जास्त ठेवावा लागतो आपल्याला. ठिबक सिंचन संच काही नुसतं केवळ पाणी देण्यासाठी नाही आहे. अशा प्रकारचं ठिबक सिंचन संचाची पूर्ण आपल्या शेतामध्ये उभारणी झाली पाहिजे. याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड आपण करता कामा नये. गुणवत्तेमध्ये नाही आणि डिझाईनमध्ये पण नाही. शेताचा सर्वे केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहे त्या पूर्ण शेतामध्ये आपण बसवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपण तडजोड करता कामा नये. ह्याच्यात आपण बघू शकतो, जर पाण्यामध्ये वाळूचे कण येत असतील तर आपल्याला सँड सेपेटर वापरला पाहिजे. सिल्टो असेल तर सँड सेपेटर वापरलं पाहिजे, जैंट सँड सेपेटर. नंतर पाण्यामध्ये मातीचे कण किंवा शेवाळ येत असेल तर आपल्याला हा मीडिया फिल्टर किंवा सँड फिल्टर आपल्याला घेता येईल. सँड फिल्टरमध्ये निम्म जी फिल्टर जो आहे हा सिलिका सँड वाळूने भरलेला असतो आणि त्याला क्रश केलेला असतो. त्याच्यातून मातीचे कण किंवा मातीचे कण किंवा शेवाळ त्यातून जाऊ शकत नाही, पूर्ण पाण्यातून गाळले जातात. जर पाण्यामध्ये जर नुसता कचरा येत असेल, पालापाचोळा येत असेल तर अशा वेळेला आपल्याला फक्त स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरचा वापर आपल्याला करता येईल. अशा वेळेला पाणी आपण जर नुसतं विहिरीतून घेत असू किंवा बोरवेलमधून घेत असू तर फक्त आपल्याला स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरचा आपल्याला उपयोग करता येईल. पण पाण्यासोबत वाळू येत असेल तर आपल्याला मात्र सँड सेपेटरची गरज आपल्याला लागेल. ह्या मी आधीच म्हटलं, ठिबक सिंचनच्या संचामध्ये ठिबक सिंचनच्या नळ्या अत्यंत महत्त्वाच्या, त्याच्या गुणवत्ता अत्यंत चांगली असली पाहिजे. आणि जैन इरिगेशनकडे ज्या ठिबक सिंचनच्या नळ्या ज्या आहेत त्या अत्यंत उच्चतम गुणवत्तेच्या आहेत आणि त्या व्हर्जिन रॉ मटेरियलपासून तयार केलेल्या आहेत. LLDP रॉ मटेरियल आम्ही पॉलिमर वापरतो. याच्यामध्ये जैन टर्बो एक्सेल आणि जैन टर्बो लाईन आहे. जैन टर्बो एक्सेलमध्ये पट्टी ड्रिपर आहे, फ्लॅट ड्रिपर इथे बघू शकतो आपण, वरती दाखवला आहे पट्टी फ्लॅट ड्रिपर. आणि जैन टर्बो लाईनमध्ये गोल्ड ड्रिपर किंवा सिलेंड्रिकल ड्रिपर आपण वापरलेला आहे. इथे जैन टर्बो एक्सेलमध्ये 5 स्टार रेटिंगचा ड्रिपर आपण वापरलेला आहे. आणि ज्यांना कमी खर्चाच्या ठिबक सिंचनच्या नळ्या हव्या आहेत, ज्यांना कमी खर्चाच्या ठिबक सिंचन नळ्या हव्या आहेत त्यांनी जैन टर्बो स्लिम किंवा जैन पॉलिस्लिम घ्यायला हरकत नाही. त्या पण अत्यंत उच्चतम गुणवत्तेच्या आहेत आणि व्हर्जिन रॉ मटेरियलपासून तयार केलेल्या आहेत. याच्यात फक्त त्याची नळीची जाडी ज्यामुळे थिकनेस कमी आहे. जैन टर्बो स्लिम जी आहे ती 8 मील, 10 मील आणि 15 मीलमध्ये उपलब्ध आहे. जैन पॉलिस्लिम जी आहे ती 4 mm मध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये ड्रिपर जे आहे ते तोच ड्रिपर आपल्याला 5 स्टार रेटिंगचा ड्रिपर वापरलेला आहे. जगामध्ये असणारा सर्वश्रेष्ठ ड्रिपर आहे, कॅस्केड ड्रिपर आहे. याचा जो ड्रिपर आहे, जो सीमाग्रेप नावाची संस्था आहे फ्रान्सची, त्यांनी जगातले सर्व ड्रिपर टेस्ट केले आणि त्या सर्व ड्रिपर्समध्ये जैन इरिगेशनचा हा जो एक्सेल जैन एक्सेल टर्बो एक्सेल इनलाईन नळीमध्ये आम्ही जो ड्रिपर वापरतो, कॅस्केड ड्रिपर वापरतो, तो ड्रिपर सर्वश्रेष्ठ ठरला आहे. तो क्लॉगिंग त्याच्यामध्ये अतिशय कमी त्याच्यामध्ये आहे. हा तो 5 स्टार रेटिंगचा ड्रिपर आहे. हा तुम्ही बघू शकता. याचा फ्लोपाथ सुद्धा अतिशय मोठा आहे, याची डेप्थ जास्त आहे. याला लिनियर फिल्टर सुद्धा आहे आणि याच्यात हा ड्रिपर लवकर बंद पडत नाही. हे ते 5 स्टार रेटिंग त्याला मिळालेलं आहे सीमाग्रेप संस्थेकडनं. जगातला फक्त एकच ड्रिपर आहे हा जगाचा जैन इरिगेशनचा, ज्याला 5 स्टार रेटिंग त्याला मिळालेलं आहे. हा गोल्ड ड्रिपर आहे. ही पण नळी 12 mm, 16 mm आणि 20 mm मध्ये उपलब्ध आहे.
नंतर मी आधी म्हटलं की ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच, ज्या ज्या वेळेला आपण ठिबक सिंचन पाणी देऊ त्या त्या वेळेला आपण पाण्यातून विरघळणारी खतं आपण दिली पाहिजे. मग पाणी विरघळणारी खतं आपल्याला व्हेंच्युअलमधून देता येतील, फर्टिलायझर टँकमधून देता येतील. ज्यांनी स्वयंचलित ठिबक सिंचनची यंत्रणा बसवलेली आहे त्यांना आपल्याला न्यूट्री केअर किंवा डोजिंग पंपमधून सुद्धा आपल्याला खतं देता येतील. आलं आणि हळदीची लागवड जसं ठिबक सिंचन पद्धतीवरती करता येते तसं आपल्याला रेनपोर्ट सिस्टीमवरती सुद्धा करता येते. रेनपोर्ट सिस्टीममध्ये ॲक्युरेन, जैन ॲक्युरेन यांच्याकडे वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध आहेत. मिनी स्प्रिंकलर आहे, ॲक्वा मास्टर आहे, 501 आहे, 502 आहे, 5022 हा सर्वात जास्त लोकप्रिय मॉडेल आहे. 5022 सुपर 10 आहे. 5022 जो आहे 2 नळ्यातलं अंतर 10 मीटर 30 फूट आपण ठेवू शकतो आणि 2 नॉझलमधलं अंतर सुद्धा 10 मीटर ठेवता येईल, म्हणजे 10 बाय 10 मीटरवरची याची उभारणी करता येईल. विशेष म्हणजे या जैन ॲक्युरेन रेनफोर्ड सिस्टीमची पाणी वापर कार्यक्षमता जवळपास 80 ते 85% आहे. याचा पाण्याचा थेंब अतिशय लहान आहे आणि पाण्याचा थेंब बारीक असल्यामुळे, लहान असल्यामुळे जमीन जेव्हा तो थेंब जमिनीवरती पडतो जमीन तुमची कडक होत नाही, जमीन कॉम्पॅक्ट होत नाही आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती कंट्रोल आपला आहे. त्यामुळे रेनपोर्ट सिस्टीममध्ये 5022 मॉडेल अतिशय चांगलं आहे. बरेचसे शेतकरी, आमचे कांदा उत्पादक शेतकरी असेल, बटाटा उत्पादक शेतकरी असेल, गुजरातमधले, जळगावमधले कांदा उत्पादक शेतकरी असतील, हे सर्व शेतकरी हे 5022 मॉडेलचा उपयोग करत आहेत. बाकीचे मॉडेलसुद्धा रेनपोर्टचे सुपर 10 असेल, नंतर 5028 असेल, 501 असेल, ॲक्वा मास्टर असेल, मिनी स्प्रिंकलर असेल, याचाही वापर आपल्याला आलं आणि हळद पिकासाठी आपल्याला करता येणार आहे. मात्र एक गोष्ट आहे की आपण जेव्हा रेनपोर्ट सिस्टीम वापरू त्यावेळेला आपल्याला रेनपोर्ट सिस्टीममध्ये खतं वापरता येणार नाही. रासायनिक जे पाण्यात विरघळणारी जी खतं जी आहेत ती आपल्याला रेनपोर्ट सिस्टीममध्ये वापरता येत नाही. ठिबक सिंचनामधून मात्र पाण्यात विरघळणारी जी खतं जी आहेत, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, ती आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीवरून वापरता येतात. असं आता अलीकडे स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीची फार गरज आहे, काळाची गरज आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, थिंक आउट ऑफ बॉक्स, आपलं माइंडसेट चेंज केला पाहिजे. आपल्याला आलं आणि हळद पिकासाठी सुद्धा आपल्याला ऑटोमेशन करता येईल, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर करता येईल. स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेमध्ये तीन पद्धतीने ही यंत्रणा आपल्याला वापरता येते. एक आहे टाइम बेस्ड, आपल्याला संच वेळेच्या आधारित सुद्धा वापरता येतो. संच आपल्याला अर्धा तास चालवायचा आहे, 1 तास चालवायचा आहे, 10 मिनिटं चालवायचे आहेत, 2 तास चालवायचे, अशा पद्धतीने आपल्याला कंट्रोलरला प्रोग्राम आपण दिला, तो कंट्रोल प्रोग्राम दिल्याप्रमाणे तो कंट्रोल ते इरिगेशनचं शेड्यूल पूर्ण फॉलो करतो. आमचा जो जैन इरिगेशनचा इरिकेअरचा आहे, अतिशय कमी खर्चाचा स्वतःच आम्ही डेव्हलप केलेला आहे. जैन इरिगेशनकडे इरिकेअर 4 पासून ते 24 स्टेशनपर्यंतचा इरिकेअर कंट्रोलर आहे. त्या इरिकेअरच्या माध्यमातून सुद्धा आपण टाइम बेस्ड इरिगेशनचं अत्यंत काटेकोरपणे सिंचनाचं नियोजन आपण करू शकतो. प्रिसिजन इरिगेशन ज्याला म्हणायचं म्हणून ते आपण इरिकेअरच्या माध्यमातून आपल्या करते. दुसरं गॅविश कंट्रोल आमच्याकडे उपलब्ध आहे, ती पण आमचाच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम बेस आणि सेन्सर बेस आपल्याला इरिगेशन आपल्याला करता येईल. व्हॉल्यूम बेस म्हणजे तुमच्याकडे शेतामध्ये 3-4 वॉल्व असतील तर एका वॉलला 30,000 लिटर पाणी द्यायचं आहे, दुसऱ्या वॉलला 10,000 लिटर द्यायचं, चौथ्या वॉलला 15,000 लिटर पाणी द्यायचं आहे. तर तिथे वॉटर मीटर बसवलेले असतात. वॉटर मीटरनुसार आपल्याला ते सिंचनाचं नियोजन आपल्याला करता येतात. पहिला 10,000 लिटर पाणी दिल्यानंतर तो वॉल्व बंद होणार आहे, पुढचा वॉल्व उघडून त्याला जी काही तुम्ही मात्रा ठरवली ती मात्रा पाण्याची दिली जाणार आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे सेन्सर बेस, म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर असेल, मग जमिनीचा ओलावा कमी जास्त झाला आहे त्याच्यावर सिंचनाचं आपल्याला नियोजन करायचं असेल, अत्यंत काटेकोरपणे अचूक सिंचनाचं व्यवस्थापन आपल्याला सेन्सर बेस पद्धतीने आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर दुसरा सेन्सर आपल्याला लीफ वेटनेस सेन्सर पण आहे. पानाच्या मागे सुद्धा आपण सेन्सर लावून सुद्धा पानातला ओलावा कमी जास्त जरी झाला त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला सिंचनाचं नियोजन आपल्याला करता येतं. आता रासायनिक खतांचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन हे पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आपल्याला करता आलं पाहिजे. पारंपरिक पद्धती ते शक्य होत नाही मित्रांनो. पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्याचा वापर आणि खतांचा वापर याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. ते खतं कधी होते, खताचे अन्नद्रव्य कधी उपलब्ध होणार हे माहीत नसतं. त्यामुळे पारंपरिक खतामध्ये पाण्याच्या खताचे व्यवस्थापन आपण दिलं किती आणि पिकाला मिळालं किती याचा आपल्याला अंदाज करता येत नाही. त्यामुळे ज्याला अत्यंत काटेकोरपणे अचूकपणे पाण्याचं खतांचं व्यवस्थापन करायचं आहे
त्याने ठिबक सिंचन पद्धतीमधून आणि स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा वापरून त्याचं आपल्याला नियोजन करता येतं. साधारणतः आपण हळदीच्या अवस्थेला जर पाहिलं आपण वेगवेगळे आपण साधारणतः उगवण व्हायला संपूर्ण उगवण व्हायला साधारणतः 30 दिवस लागतात. जर कंद लहान असतील तर ते उशिरा निघणार आहे किंवा खोली जास्त जर ठेवली तर त्याची उगवण उशिरा होणार आहे. साधारणतः मे महिन्यामध्ये तुमची मे ते जून मध्ये लागवड होणार आहे. त्यावेळेस 38 ते 40 डिग्री तापमान असणार आहे. वाढीची अवस्था जी साधारणतः 30 ते 80 180 दिवसाची कालावधी आहे. साधारणतः जुलै ते नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. 25 ते 35 डिग्री टेम्परेचर म्हणजे पावसाचा दिवस असणार आहे आणि थंडीचा कालावधी सुरू होणार, त्यामुळे टेम्परेचर कमी असणार. त्यावेळेस रायझोम फॉर्मेशन जेव्हा कंद लागण्यास सुरुवात होतात त्यावेळेस 180 ते 200 दिवसाचा कालावधी आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर साधारणपणे ज्यामध्ये थंडी असल्यामुळे 20 ते 25 डिग्री तापमान असतं आणि कंदाची वाढ जी आहे शेवटचा 210 ते 270 दिवसामध्ये जानेवारी ते मार्च हा जो कालावधी आहे 2 महिन्याचा, याच्यामध्ये टेम्परेचर 18 ते 25 डिग्री असलं पाहिजे. आणि इथे तुमचं कंदाचं वाढ कशी होते, कंदाचं वजन किती मिळतं, याच्यावरती एकरी उत्पादन तुम्हाला कंदाचं किती मिळतं त्याच्यावरती ठरतं. त्यामुळे आलं आणि हळद पिकं ज्यांना लावायचं आहे की जे लावत असतील त्यांनी आलं आणि हळद पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था कोणकोणत्या आहेत आणि प्रत्येक अवस्थेमध्ये पाण्याचं गरज किती आहे, रासायनिक खताची गरज किती आहे, याच्या अनुषंगाने त्याचं नियोजन आपण केलं तर विक्रमी उत्पादन मिळू शकतं. जे शेतकरी पारंपरिक पद्धतीमध्ये 15 ते 20 क्विंटलची कोरडी हळद मिळत आहे आणि त्यांना 40 ते 50 क्विंटलची वाळली हळद मिळवायची आहे, त्यांना मात्र त्यांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करण्याची गरज आहे, मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. थिंक आउट ऑफ बॉक्स. आपल्याला माइंडसेटमध्ये बदल आपण करू शकलो तर निश्चितपणे 20 ते 25 क्विंटल उत्पादन घेणारा शेतकरी 40 ते 50 क्विंटल कोरड्या हळदीचे उत्पादन सहज घेऊ शकतो मित्रांनो. तसं आल्याचंही सुद्धा आहे. आल्याचं उत्पादन सुद्धा 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. आता पाण्याची गरज आपण जर बघितली, पाण्याची गरज जर बघितली आपण तर साधारणपणे हळदीची पाण्याची गरज साधारण 150 ते 160 सेंटीमीटर आहे. परंतु शेतकरी पाटपाणी पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये जवळपास 200 सेंटीमीटरपेक्षाही जास्त पाणी देतात. साधारण 1 सेंटीमीटरची पाण्याची खोली 1 हेक्टर क्षेत्रावरती जर पसरवलं आपण तर साधारणतः 1 लाख लिटर पाण्याचं व्हॉल्यूम तयार होईल. जर आपण ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर साधारणपणे त्याची 75 ते 80 सेंटीमीटर पाण्याची गरज लागणार आहे. पण ज्यावेळेस आपण रेनकोट सिस्टीम वापरू त्यावेळेला ही पाण्याची गरज 90 ते 100 सेंटीमीटर पर्यंत होणार आहे. हे बघू शकतो, आल्याचं पीक बघू शकतो, आल्यामधले जे वाफा गादी किती उंच आहे ते बघू शकतो आपण. मध्ये जो आपण स्पेस ठेवलेली आहे 2 गादी वाफ्यामध्ये ही ती गोष्ट आहे. त्यात आपण ह्या शेतामध्ये जाऊ शकतो पाणी देण्यासाठी, ड्रिपर बघण्यासाठी, नंतर खतं देण्यासाठी, निंदणी करण्यासाठी, त्याचं पॉवर टिलर चालण्यासाठी, छोटा ट्रॅक्टर चालण्यासाठी ही जागा आपल्याला उपयोगात येणार आहे. किंवा फवारणी करायची, किडी आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करायची, त्याला सुद्धा आपल्याला हे वापर करता येणार आहे. जी पारंपरिक पद्धतीचं मी आधी म्हटलं आलं आणि हळद जे आहे ते पाटपाणी पद्धती, मोकाट सिंचन पद्धतीवर वापर करतात. परंतु त्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनावरती किंवा रेनकोट सिस्टीमवरती जाण्याची गरज त्यांना आहे. आपण जर बघितलं सूक्ष्म सिंचन पद्धती, ड्रिप आणि स्प्रिंकलरचे फायदे आपण बघितले तर उत्पादनामध्ये 200% पर्यंत वाढ होऊ शकते मित्रांनो. ठिबक सिंचन आणि किंवा रेनकोट सिस्टमचा आपण जैन ॲक्युरेन किंवा जैन रेनकोटचा आपण वापर जर केला, 5022 मॉडेल असेल किंवा सुपर 10 असेल किंवा 501 असेल, ॲपामास्टर असेल, मिनी स्प्रिंकलर असेल, याचा जरी आपण वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये 200% पर्यंत वाढ आपल्याला मिळेल. त्याची जी गुणवत्ता जी आहे, कंदांची गुणवत्ता अतिशय चांगली मिळते. कंद वजनदार मिळतात, कंद आकर्षक, चकाकी चांगली राहते. ठिबक सिंचन आणि रेनकोट सिस्टीममधून जे काही पाण्याचे व्यवस्थापन करू त्याच्यावरती पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती आपला कंट्रोल आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती नियंत्रण असल्यामुळे जमीन वापसा अवस्थेमध्ये आपण कायम ठेवू शकतो. पाटपाणी पद्धतीसारखं नाही आहे मोकाट सिंचन पद्धतीसारखी की खूप जास्त पाणी, कधी खूप कमी पाणी, जमीन ओली जमीन कोरडी, जमीन ओली जमीन कोरडी असं याच्यामध्ये होत नाही. जमीन कायम वापसा अवस्थेमध्ये राहते. जमीन, पाणी आणि पीक याचा परस्पर समन्वय साधला जातो.
जमिनीमध्ये हवेचं संतुलन साधलं जातं, गादी वाफा असतो, गादी वाफा पोकळ असतो, हवेचं संतुलन मेंटेन राहतं, वापसा अवस्था दिला आहे आणि तुम्ही दिलेली खास खतं पण आहे. त्यामुळे पांढरी मुळं जे आहेत, आले आणि हळदीची पांढरी मुळं पाण्यातून खतांचं शोषण चांगलं करतं. त्यामुळे कंद चांगले पोचले जातात. कंद चांगले पोचले गेल्यामुळे कंदाला वजन चांगलं मिळतं. वजन चांगले मिळाल्यामुळे कंदाचं म्हणजे एकरी उत्पादन आलं आणि हळदीचं विक्रमी उत्पादन आपल्याला मिळतं. पाण्याच्या वस्तीमध्ये जर ठिबक सिंचन वापरलं 50% पाण्याची बचत आहे. जर रेनफोर्ट सिस्टीम वापरली तर 40% त्याच्यामध्ये पाण्याची बचत आहे. याच्या ठिबक सूक्ष्म सिंचन पद्धती आपण वापरल्यामुळे आपण पाण्याची बचत आहे, त्याच्याबरोबर खतांची पण बचत आपल्याला करता येते, विजेची बचत आहे, मजुरांची बचत आहे आणि वेळेची सुद्धा बचत याच्यामध्ये आहे. विशेष म्हणजे कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी विजेमध्ये आपण जास्तीत जास्त आल्याचा आणि हळदीच्या पिकाला सिंचन आपण करू शकतो. मित्रांनो, इथे बघा, आपण पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जेव्हा पाण्याची गरज आपण काढतो तेव्हा आपल्याला बेसिक गोष्टी आपल्याला ह्याची गरज असते. याची गरज लागते आपल्याला. क्रॉप फॅक्टर जो आहे, ते केसी जो आहे, हा क्रॉप फॅक्टर जो आहे, पहिल्या जेव्हा आपण लागवड करतो, उगवण झाली, उगवणीपासून तर पहिल्या महिन्याच्या काळामध्ये 0.4 त्याचा क्रॉप फॅक्टर आहे. 0.4 त्या क्रॉप फॅक्टर आहे. नंतर वाढीच्या अवस्थेमध्ये 0.6 पासून तर 1 त्याचा क्रॉप फॅक्टर आहे. आणि जेव्हा पीक काढलं येतं, पान पिवळे पडत होतं, तेव्हा त्याचा क्रॉप फॅक्टर कमी होतो, त्याला जवळपास 0.75 क्रॉप फॅक्टर आहे. म्हणजे पाण्याची गरज काढण्यासाठी आपण वॉटर लेवल कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला क्रॉप फॅक्टरची गरज लागते. क्रॉप फॅक्टर शिवाय पिकाची पाण्याची गरज आपल्याला काढता येत नाही. इथे बघू शकतो पाण्याची गरज जी आहे, जेव्हा मे महिन्यामध्ये आपण 15 मेला का आपण आलं आणि हळद लावू त्यावेळेस 3 MM ची पाण्याची गरज जर असली तर साधारणपणे 32,760 लिटर पाणी लागणार आहे. जून महिन्यामध्ये 26,548 लिटर, जुलैमध्ये 19,020 लिटर, ऑगस्ट महिन्यामध्ये 18,656, सप्टेंबरमध्ये 19,951, सांगता कंद वाढीच्या काळामध्ये जानेवारीमध्ये 16,530, फेब्रुवारीमध्ये 21,894. इथं आपल्या लक्षात येईल पीक वाढताना दिसतं आपल्याला, परंतु पाण्याची गरज का कमी होते? कारण त्यावेळेस थंडीचा कालावधी आहे आणि जेव्हा टेम्परेचर वाढलं फेब्रुवारीमध्ये तिथे पाण्याची गरज आपल्याला वाढताना दिसत आहे. आणि जेव्हा कंद काढा तयार होतात, साधारणपणे कंद 270 काढायला येणार आहेत, तर 1 महिना आधी आपण साधारणपणे 270-280 कालावधीचा असेल तर साधारणतः आपण 240-250 दिवसापर्यंत आपण खतं आणि पाणी दिलं पाहिजे. नंतर आपण थांबलं पाहिजे. नंतर मात्र पाणी आणि खतं देऊ नये. जर आपल्याला पीक उशिरा काढले येणार असेल तर 1 महिन्याच्या आधी आपल्याला काढणे पाण्याची बंद करता येईल आपल्याला. म्हणजे काढण्याचे नियोजन कधी आहे त्याच्या आधी 25 ते 30 दिवस आपल्याला पाणी आधी बंद केलं पाहिजे. पिकाच्या वाढीसाठी आपल्याला 17 अन्नद्रव्याची गरज आहे. त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य 16 आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नंतर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 6 मुख्य अन्नद्रव्य आहेत. यातले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला निसर्गातून आपल्याला मिळतात, पाण्यातून मिळतात. आणि नत्र, स्फुरद, पालाश आपण जी काही जैविक खतं, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं घालतो त्याच्यातून आपल्याला मिळतात. दुय्यम अन्न घटक जे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आपण जी काही खतं घालतो त्याच्या माध्यमातून मिळतात. काही जमिनीत फिक्स झाले त्याच्या माध्यमातून मिळतात. सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत आपण फवारणीतून म्हणा किंवा जमिनीतून खतामधून म्हणा हे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं. त्याच्यामध्ये फेरस आहे, मॅंगनीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे, क्लोरीन आणि सिलिकॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व सुद्धा मुख्य अन्नद्रव्य आहेत का मित्रांनो? म्हणून नुसतं मुख्य अन्नद्रव्य युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, DAP, 10-26 आणि पोटॅशियम टाकून चालणार नाही. आपल्याला नुसतं नत्र, स्फुरद, पालाश टाकून चालणार नाहीये. त्याचबरोबर आपल्याला दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा दिली गेली पाहिजे. त्याच्यामुळे उत्पादनही वाढतं, उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा आपल्याला चांगली मिळते. या पारंपरिक पद्धतीने आपण रासायनिक खताचा वापर जर केला तर त्याची कार्यक्षमता आपल्याला अवघी 40 ते 50% मिळते. जर आपण ठिबक सिंचन पद्धतीने जर खतं जर दिली तर त्याची कार्यक्षमता आपल्याला 90 ते 95% पर्यंत मिळते. साधारण नत्राची 90 ते 95,
फॉस्फरसची आपण PSB सेंद्रिय खतं जर वापरली तर 80% आपल्याला मिळू शकते, 50%पेक्षा जास्त मिळते, 80% सुद्धा मिळवता येते. पोटॅशियम खतं जी कार्यक्षमता जी ती आपल्याला 80-90% मिळते, परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये ती केवळ आपल्याला 40 ते 50% मिळते. कारण बरेचसे अन्नद्रव्य स्फुरद आणि पाला जे ते जमिनीमध्ये स्थिर होऊन जातात. नत्राचा पाण्यात पूर्णपणे विरघळणार असल्यामुळे तर नत्राचा निचरा होऊन जातो, त्यामुळे नत्राची सुद्धा कार्यक्षमता आपल्याला कमी मिळते. म्हणून फर्टिगेशन त्याला एक चांगला उपाय त्याच्यामध्ये आहे. फर्टिगेशन त्याच्यामध्ये 2 संज्ञा आहे. फर्टिगेशन म्हणजे फर्टिलायझर आणि इरिगेशन अशी संकल्पना आहे. ऍप्लिकेशन ऑफ वॉटर सोल्युबल फर्टिलायझर विथ प्रेशराइज इरिगेशन टेक्नॉलॉजी इज नोन ॲज फर्टिगेशन. फर्टिगेशन म्हणून आपल्याला योग्य अन्नद्रव्याची निवड करता येते, योग्य मात्रेची निवड करता येते, योग्य पद्धतीची निवड करता येते आणि योग्य वेळेला आपल्याला खतं देता येतात. साधारणपणे खतं देत फर्टिगेशन करताना हे शेतकऱ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याची सोल्युबिलिटी ही खतं किती विरघळतात. साधारणपणे फर्टिगेशन हे शेतकऱ्यांनी कधीही सकाळी करू नये. सकाळी का करू नये? कारण जमिनीचं तापमान कमी असतं, पिकांच्या मुळाचं तापमान कमी असतं, पाणी थंडगार असतं. पाणी थंडगार असल्यामुळे तुम्ही जी काही खतं पाण्यामध्ये विरघळणार ती कमी विरघळणार आहेत. त्यामुळे फर्टिगेशन हे कधी दुपारून आपण केलं, 3 नंतर केलं, 4 नंतर केलं तर ते जास्त फायदेशीर ठरणार आहे. कारण पिकांच्या मुळावर तेव्हा तापमान चांगलं वाढलेलं असतं, पाणी सुद्धा कोमट झालेलं असतं, त्यामुळे खतं लवकर विरघळतात. इथं तुम्ही बघू शकता, जर युरिया आपण जर सकाळी जर पाण्यात विरघळला तर 450 ग्रॅम विरघळणार आहे 1 लिटरमध्ये. तोच आपण दुपारून जर दिला तर 570 ग्रॅम विरघळणार आहे. त्यामुळे खतं आपण दुपारच्या वेळा दिली तर जास्त फायदेशीर ठरेल. आणि खतं किती विरघळायची हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही 1 लिटरमध्ये जास्तीत जास्त युरिया किती विरघळू शकता? 570 ग्रॅम. तुम्ही जर 1 किलो 2 किलो टाकला तो विरघळेल असं वाटत, तो संपृक्त होऊन जाईल. त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन त्याला येऊन जाईल. म्हणून आपण खतं पूर्णपणे विरघळण्यासाठी त्याची सोल्युबिलिटी आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक खताची सोल्युबिलिटी विरघळण्याची क्षमता वेगवेगळी आहे. आता खतं आपण फर्टिगेशन बघितलं, आपण इथे केलं. आपण साधारणतः पारंपरिक खतं वापरली तर बघा अन्नद्रव्याचं पिकांच्या मुळावर कसे पसरतात. जर ठिबक आणि इथे पारंपरिक खतं, ठिबक आणि पारंपरिक खतं आहे, इथे अन्नद्रव्य कसे पसरले पिकांच्या मुळावर तुम्ही बघा. आणि इथे मात्र पाण्यात विरघळणारी खतं आणि ठिबक सिंचन. इथे बघितलं तर इथे पिकांच्या मुळाजवळ जे काही आलं हळदीची मुळं जी आहेत 30 सेंटीमीटरच्या थरामध्ये पांढरी मुळं आहेत. इथे सर्व मुळांना पाण्याचं आणि खतांचं त्याला मिळतात. पांढरी मुळं चांगले पाण्याचं खतांचं शोषण करतात, त्यामुळे कंद चांगले वाढीला जातात, कंद चांगले पोचले जातात, कंदाला वजन चांगले मिळतं, कंदाला चमक चांगली मिळते, कंदाला गुणवत्ता चांगली मिळते. त्यामुळे कंदाचं वजन चांगलं मिळालं, गुणवत्ता चांगली मिळतं, कंदाला आपल्याला भाव चांगले मिळतात. आलं आणि हळदीला खतं देण्यासाठी आपण वेंचुरीचा वापर करू शकतो किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करू शकतो किंवा इंजेक्टर पंपचा वापर करू शकतो. ज्यांनी ऑटोमेशन केलेलं आहे त्याच्यासाठी न्यूट्रिकेअर आहे किंवा डोजिंग पंपचा सुद्धा शेतकरी वापर करू शकतात. आता खतं कोणकोणती वापरता येतील आपल्याला? नत्राकरता आपल्याला युरियाचा वापर करता येईल, अमोनियम सल्फेटचा वापर करता येईल, फॉस्फरससाठी फॉस्फरिक ॲसिडचा वापर करा, 0,34चा वापर करा, 12-1-0चा वापर करू शकतो. पोटॅश करता पांढऱ्या रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो, लाल रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्ण विरघळत नाही. म्हणून लाल रंगाचा पोटॅश ठिबक म्हणून द्यायचा प्रयत्न आपण करू नका. पांढऱ्या रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो. आणि दुसरा सोर्स आहे पोटॅशियम नायट्रेट आहे 13,045 किंवा 0,050. पण ज्यांना खतांवरचा खर्च कमी करायचा आहे पण पाण्यात विरघळणारा आहे, ठिबक सिंचन पद्धतीतून द्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी नत्राकरता युरिया वापरा, फॉस्फरससाठी फॉस्फरिक ॲसिड म्हणा किंवा 12-1-0 वापरा, आणि पोटॅशसाठी पांढऱ्या रंगाचा पोटॅश वापरा. सोबत आपल्याला पानं हिरवीगार राहावी, पानं चवडी मिळायला पाहिजे, पानं मोठी झाली पाहिजे, लांब झाली पाहिजे, रुंद झाली पाहिजे, पानं हिरवीगार राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट दिली पाहिजे. तर ठिबक सिंचन पद्धतीमधून आपण मुख्य अन्नद्रव्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि दुय्यम अन्नघटक ज्याला आपण मॅग्नेशियम सल्फेट आपण दिले पाहिजे. तर ही खतांचे वेगवेगळ्या ग्रेड्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मी आधीच म्हटलं युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, 19-19-19, 13-40-13, 12-61-0, फॉस्फरिक ॲसिड 17-44-0. त्याचबरोबर
05234, 13045, 0050 ते आपण सल्फेट पोटॅश म्हणू. 13045 पोटॅशियम नायट्रेट नावाने ओळखले जाते आणि 0050 ही सल्फेट ऑफ पोटॅश याला एसओपी आपण म्हणतो. आणि पांढरा पोटॅश ज्याला व्हाईट एमओपी 0060 याचा 60% पोटॅश याच्यामध्ये आहे. युरिया हा 66% नाही म्हणजे त्याला 4600 असं म्हणता येईल. नंतर हळदीसाठी आणि अद्रकसाठी आपल्याला खताची डोसची शिफारस. साधारणतः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यक्षेत्रामध्ये आलं आणि हळदीचं पीक दोन्ही घेतलं जात आहे. आलं पिकासाठी 120, 75, 75 आणि कसबे डिग्रज जे आहेत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जे आहेत 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टरची शिफारस हळद पिकासाठी शिफारस आहे. तर आलं पिकासाठी 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाशची शिफारस आहे. पण या शिफारशीपेक्षा आपल्याला उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर फर्टिगेशनचं शेड्यूल हे आमच्याकडे बरेचसे शेतकरी फर्टिगेशनचं शेड्यूल मागतात. फर्टिगेशनचं शेड्यूल मागण्यापेक्षा फर्टिगेशन शेड्यूल हे टेलर मेड आहे मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये फर्टिगेशनचं शेड्यूल वेगळं असणार आहे. कारण प्रत्येकाच्या जमिनीमध्ये त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वेगळा आहे, पीएच वेगळा आहे, ईसी वेगळा आहे, नत्र वेगळा आहे, स्फुरद वेगळा आहे, पालाश वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जर वेगळी असेल तर त्याचं फर्टिगेशन शेड्यूल सर्वांकडे सारखं असू शकत नाही. म्हणून हे टेलर मेड असतं. प्रत्येकाच्या शेतामध्ये जर त्याला करून पाहिजे असेल तर त्याने माती प्रश्नांचे अहवाल जर आम्हाला दिले तर त्या फर्टिगेशनचं शेड्यूल प्रत्येकाला देणं शक्य होईल. इथे पिकाच्या अवस्थेनुसार आपण फर्टिगेशनचं शेड्यूल तयार केलेलं आहे. सुरुवातीला वाढीची अवस्था आहे. या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण बघू शकतो आपण नत्राचा वापर जास्त केलेला आहे, स्फुरदचा वापर कमी केलेला आहे, पालाचा वापर कमी केलेला आहे. इथे पूर्ण वाढीची अवस्था जी आहे इथे आपण पूर्ण वाढ आणि फुटे जास्त मिळाले पाहिजे म्हणून नत्राचा वापर जास्त आहे, स्फुरद कमी आणि पालाश पण कमी आहे. या पूर्ण वाढीमध्ये आपल्याला जे फुटे मिळालेले आहेत त्या फुट्यांची वाढ चांगली होण्याकरता नत्र स्फुरद कमी ठेवला आणि थोडासा पालाशचा रेट आपण वाढवलेला आहे. इथे कंद वाढलेले आहेत आणि कंदाची वजन चांगले मिळण्याकरता कंद चांगले पोचले जाण्याकरता आपण पोटॅशचा डोस वाढवलेला आहे. युरिया एवढ्याकरता दिला की पानं हिरवीगार व्हावीत, प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली मिळावी म्हणून पानं मोठे राहावीत, पानं हिरवीगार व्हावीत म्हणून नत्र वापर दिलेला आहे. सोबत मी म्हटल्याप्रमाणे आपण 500 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आणि 250 ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आपण पूर्ण वाढीच्या कालावधीमध्ये 120 ते 180 दिवस आणि 180 ते 210 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि 250 ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जर वापरू शकला तर आपले पानं हिरवीगार, पानं मोठी राहणार आहेत आणि पानं चवडी राहिली तर फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होणार आहे, त्यामुळे कंद चांगले पोचले जाणार आहेत. इथे प्रकाश पोटॅशचा वापर जास्त केला आहे. कंदांना वजन चांगले मिळण्याकरता कंद पोचले जाण्यासाठी आपल्याला पोटॅशचा वापर इथे जास्त केला आहे. इथे ठिबक सिंचनमधून पाण्यातील खतांच्या वापरावरती आपलं पूर्ण नियंत्रण असल्यामुळे आपण फर्टिगेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की वाढ जास्त होते तर आपण नत्र कमी केला पाहिजे, वाढ कमी होते तर आपण नत्र वाढवला पाहिजे, फुटव्यांची संख्या कमी मिळते तर आपल्या नत्राचा वापर जास्त केला पाहिजे. जेव्हा कंद लहान होत आहेत तेव्हा आपण थोडासा पुरजी वाढवला पाहिजे, कंदाची साईज पण मोठी होणार त्याच्यामध्ये. कंदाला वजन वाढवायचं आहे तर आपल्या पोट्यात दिला गेला पाहिजे. हे अशा पद्धतीने आपण अन्नद्रव्याचं नियंत्रण आपण पिकाच्या वाढीनुसार आपल्याला बदल करता आले पाहिजे. हे टेलर मेड सिस्टीम आहे. प्रत्यक्ष शेतामध्ये गेल्यानंतर पिकाची गरज काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन हे हार्डवेअर आहे मित्रांनो, पण ते वापरायचं कसं ते आपल्यावरती आहे. पाण्याच्या प्रत्येक खतावरती पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती आपलं नियंत्रण आहे, खताच्या प्रत्येक दाण्यावरती आपलं नियंत्रण आहे. पिकाच्या गरजेनुसार आपण याचं नियोजन आपण जर केलं तर निश्चितपणे ज्या काही जाती आपण निवडलेल्या आहेत त्या जातीचं जास्तीत जास्त उत्पादन देण्याचं पोटेन्शियल जे क्षमता जी आहे ती आपण काढू शकतो, विक्रमी उत्पादन मिळू शकतो. म्हणून विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला पाण्याचं आणि रासायनिक खतांचं काटेकोरपणे अचूक व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. अंतर्मशागतीमध्ये आपण तणांचं नियंत्रण आपण केलं पाहिजे. तणांचं नियंत्रण आपण मजुराद्वारे करू शकतो किंवा तणनाशकाचा वापर करू शकतो. मातीचा भर लावायचा, आपल्याला मातीचा भर एवढ्याकरता लावायचा आहे की जे काही कंद लागल्याला सुरुवात होतील ते झाकले गेले पाहिजे, त्यासाठी मातीचा भर लावला गेला पाहिजे.
मातीचा भर लावत असताना 3 ते 3.5 महिन्यानंतर मातीचा भर लावा. मातीचा भर लावण्याकरता आपल्याला पॉवर टिलर उपलब्ध आहे. पॉवर टिलरच्या माध्यमातून आपल्याला मातीचा भर आपल्याला लावता येतील. हे बघा, आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती हळदीचं पीक किती जोमदार पीक आपण बघू शकतो. पानाची साईज तुम्ही बघू शकता, पानं किती रुंद आहे, पानं हिरवेगार आहेत. इथे मिनी स्प्रिंकलरवरती हळदीचं पीक घेतलेलं आहे चांगल्या नांदेड परभणी भागामध्ये. हळद आणि आलं पिकामध्ये रोगाचा जर विचार आपण जर केला तर रायझोम रॉट, लीफ लॉज म्हणजे करपा म्हणून आणि पानावरचे ठिपके हे रोग आपण हळद पिकावरती बघतो. याच्या नियंत्रणाकरता बुरशीनाशक जे आहे ते 22 असेल, डायथेनियम 45 असेल, मॅन्कोझेब असेल किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड असेल, यांची फवारणी करून आपण बुरशीयुक्त रोगांचा नियंत्रण आपण करू शकतो. आल्यामध्ये सुद्धा आपल्याला करपाचा रोग दिसतो, पानावरचे ठिपके दिसतात, अँथ्रॅक्नोज, कॉलर रॉट दिसतात. त्यासाठी आपल्याला ड्रेंचिंग करता येईल. आपल्याला बुरशीनाशकांचं 22 असेल, COC कॉपर ऑक्सीक्लोराइड असेल किंवा डायथेनियम 45 असेल, याचं आपण ड्रेंचिंग करू शकतो किंवा त्याची फवारणी आपण करू शकतो. किडींमध्ये हळदीवरती रायझोम फ्लाय, ज्याला आपण कंदमाशी म्हणूया, पाने गुंडाळणारी अळी आहे, रायझोम स्केल आणि सूत्रकृमी यांचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो. यांच्या नियंत्रणाकरता जी कंदमाशी आहे किंवा पाने गुंडाळणारी अळी आहे किंवा पाने गुंडाळण्यासाठी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल्फॉसचा आपण फवारणी करू शकतो. त्यामध्ये पंपाला साधारणपणे 15 लिटरच्या पाण्यामध्ये आपण 15 लिटर पाण्यात 15 ml जर मी क्लोरोपायरिफॉसची फवारणी जर केली तर आपल्याला चांगलं नियंत्रण होतं. आपण थिमेटचा वापर जर करू शकतो, निंबोळी पेंटचा वापर केला तर कंदमाशीचा नियंत्रण आपल्या बऱ्याच प्रमाणे चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रणामध्ये येतं. ड्रेंचिंग आपण करू शकतो, त्यामध्ये क्लोरोपायरिफॉसचे ड्रेंचिंग आपल्याला करता येईल. नेमॅटोडसाठी नेमॅगावन आहे, निंबोळी पेंट आहे. झेंडूचा आपण वापर जर केला, झेंडूची लागवड जर केली तर नेमॅटोडचा प्रादुर्भाव बऱ्या प्रकारे आपल्याला नियंत्रण आणता येतो. आलं पिकात सुद्धा आपल्याला पाने गुंडाळणारी जाळी आहे, फुलकिडे आहेत. फुलकिड्यांसाठी रस शोषण करणारी जी किड्यासाठी आपण औषध वापरतो, आपण आंतरप्रवाही कीटकनाशक ज्याला आपण इमिडाक्लोपिड असेल किंवा डायमेथोड असेल त्याचा आपल्याला वापर करता येईल. लीफ रोलर जे पाने गुंडाळणारी जाळी त्यासाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल्फॉसचा आपल्याला वापर करता येईल. शूट बोर असेल त्यासाठी प्रोफेनोफॉसचा आपल्याला वापर करता येईल. स्केलिनचे आंतरप्रवाही कीटकनाशक जे त्याचाही आपल्याला वापर करता येऊ शकतो. गरज भासल्यास आपल्याला ड्रेंचिंग करता येईल. ड्रेंचिंग करता येईल. ड्रेंचिंगमध्ये आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं ड्रेंचिंग आपल्याला करता येईल. ड्रेंचिंग करताना आपण ट्रायकोडर्माचे जीवामृत सोबत वापरलं, मेटरायझर वापरलं आपण तर आपल्याला कंद कुजचा आपल्याला कमी प्रादुर्भाव होणार आहे. म्हणून आपण साधारणपणे ड्रेंचिंग हे अतिशय चांगला उपाय आपल्याला दोघं आलं आणि हळद पिकासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. हे बघू शकतो आपण, हे कंद कुजलेला आपल्याला बघतोय. आपल्या इथे पानाचे ठिपके किंवा करपा आपण बघतोय. इथे हा करपा आपण बघू शकतो. इथे यासाठी आपल्याला मी म्हटलं तसं 22 असेल, कार्बन डेसिन त्यामध्ये COC असेल किंवा मॅन्कोझेब असेल याची आपल्याला फवारणी करता येते. अळीसाठी आपल्याला आम्ही म्हटलं जे आपल्याला क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल्फॉसची आपल्याला फवारणी करता येते. हे बघा, आल्याचं अगदी जोमदार पीक बघू शकतो आपण, जिथे आपण आपल्या अपेक्षा करतो 200 क्विंटल म्हणजे 20 टन आल्याची आपण अपेक्षा करतोय. असं हे जोमदार पीक आपण आल्याचं बघू शकतो या ठिकाणी. इथे आपण काढणी आणि उत्पादनांची आकडेवारी जर बघितली, आपण साधारण बघितलं तर साधारणतः हळदीची जी काढणी जी 260-270 दिवसांतर होणार आहे आणि ओली हळद जी 150 ते 200 क्विंटल आपल्याला अपेक्षित आहे. 200 क्विंटलपेक्षाही आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकतं. वाळलेली हळद जी 35 ते 45 क्विंटलपर्यंत मिळायला पाहिजे. आल्याचं उत्पादन जे आहे ते 180 ते 200 दिवसामध्ये आपल्याला काढलेलं आहे. तर काही शेतकरी आलं लवकर काढतात, फ्रेश हिरवं आलं विकायला मार्केटमध्ये आणतात. जे शेतकरी प्रोसेसिंग करणारे सुंठाकरता वापरणार आहेत त्यांची काढणी साधारण 270 दिवसापर्यंत होते. उत्पादन जे फ्रेश आपण जर बघितलं, ताजं आलं जे आहे, ताजं अद्रकचं उत्पादन साधारणतः 150 ते 200 क्विंटलपर्यंत मिळायला पाहिजे. पाण्याचा आणि खतांचा जर चांगला वापर आपण करू शकलो ठिबक सिंचन पद्धतीमधून तर 200 क्विंटलपर्यंत आता आल्याचं उत्पादन मिळणं शक्य आहे. वाळलेलं जर अद्रक मिळायचं साधारणतः 30 ते 40 क्विंटलपर्यंत मिळेल आपल्याला एकरी. साधारणतः हे काढण्यासाठी आपल्याला हा ब्लेड आपल्याला वापरता येतो, वखर आपण म्हणून त्याला, त्याच्याने आपल्याला आलं हळदीचं काढता येते. आपल्याला या जमिनीमध्ये आपण बेडवरती
ट्रॅक्टरने वापरला आपल्याला तर पूर्ण आलं आणि हळद जे जमिनीतून बाहेर यायला मदत होते. इथे आपण बघू शकतो मशीन या काढणी यंत्राच्या खालच्या बाजूला जाळी बसवलेली आहे. म्हणजे जे काही आलं आणि हळद जे आहे त्या जाळीवरती पडून ते चालण्याच्या याच्यामध्ये ज्याला जर्क बसतं त्यावेळेस ते माती त्याची जी आहे ती खाली पडून जाते. अशा पद्धतीने आलं आणि हळदीसाठी हा पुढे हा ब्लेड आहे, हा ब्लेड जमिनीमध्ये जातो आणि पूर्ण बेडचे बेड असा वर काढतो तो आलं आणि हळदीचं जमिनीचं जे आहे ते. त्याच्यानंतर जे हा ब्लेड वखर चालवल्यानंतर मॅन्युअली आपल्याला आलं आणि हळद जे मजुरांमार्फत आपल्याला ते जमिनीमधून आपल्याला वेचून घ्यावं लागतं. हे अशा पद्धतीने वेचल्यानंतर त्याचं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग केलं पाहिजे. बियाण्यासाठी शेंगा आणि मातृकंद वेगळे केले पाहिजे. उत्पादनाची बद्दल आपली चर्चा झालेलीच आहे. हे शेतकरी ज्यांनी उत्पादन घेतलेलं आहे 40 क्विंटलच्या वर शेतकरी बघतो आपण. माधव गुंडले आहेत उमरीचे, नांदेड जिल्ह्यातले. अशोक कराळे गिरगावचे, त्यांनी 40 क्विंटल काढलेली आहे. माधव गुंडलेने 42 क्विंटल उत्पादन काढले. जैन ड्रिपवरती हे ठिबक सिंचन पद्धती होती. नागोराव मुके आहेत गिरगावचे, त्यांनी रेनपोर्ट सिस्टीमवरती घेतलं होतं. 38 क्विंटलपर्यंत त्यांना हळद मिळाली एकरी, वाळलेली हळद. दामाजी साखरे गिरगावचे, त्यांनी ठिबक सिंचनवरती 45 क्विंटल काढलेली आहे. पंकज महाजन रोजता ते दुधाने 2 वर्ष ते वारले त्यांनी जैन ठिबकवरती 42 क्विंटलपर्यंत 42 क्विंटल हळद ओली आपलं कोरडी हळद उत्पादन घेतलं होतं. गुणवंत टोंगळे म्हणून आहेत जळगाव जिल्ह्याचे कळमोदा गावाचे. ठिबक सिंचन पद्धत जैन ठिबकवरती 39 क्विंटल हळद त्यांना मिळाली, वाळलेली हळद. युवराज फिरके जे ते नावी फैजपूर परिसरामधले, त्यांनी जैन ठिबकवरती एकरी 65 क्विंटल कोरडी हळदीचं उत्पादन घेतलं होतं. मी आधीच म्हटलं की 50 क्विंटलपर्यंत कोरड्या हळदीचं उत्पादन सहज मिळू शकतं. त्याचा अर्थशास्त्र पाहिलं म्हणजे आपण हळदीचं तर अतिशय चांगलं आहे. त्याचं उत्पादनाचा खर्च अंदाज हळदीला 1,10,000 आहे. आणि उत्पादन जे वाढलेलं हळदीचं आपण 40 क्विंटल जर धरलं, आपण 50 क्विंटलपर्यंत सहज मिळते. आपण 40 क्विंटल जरी सरासरी धरले आपण, आणि सध्याचा भाव 6,000 रुपये आहे प्रति क्विंटल, तर ढोबळ उत्पन्न जे येते ग्रॉस इन्कम जे 2,40,000 होणार आहे. त्याच्यातला खर्च आपण 1,10,000 जर वजा केला आपण, तर 1,30,000 रुपये निव्वळ नफा आपल्याला 8 ते 9 महिन्यामध्ये आपल्याला हळद पिकापासून मिळणार आहे. मित्रांनो, तसं आपण आल्याचं जर अर्थशास्त्र पाहिलं तर आल्याचं अर्थशास्त्र खूपच अट्रॅक्टिव्ह आहे, कारण त्याचे भाव जास्त आहेत. कुठे हळदीचे भाव 6,000 आणि कुठे आल्याचे भाव 35,000. त्यामुळे तुम्ही बघू शकता साधारणपणे त्याचा लागवडीचा खर्च होते 1,40,000 आहे आणि त्याचा भाव 35 रुपये क्विंटल आहे सध्या. त्याला 150 क्विंटल जरी ओल्या आल्याचं उत्पादन झालं, 150 क्विंटल पेक्षाही उत्पादन जास्त मिळू शकतं. 200 क्विंटलपर्यंत ओल्या अद्रकचं, फ्रेश अद्रकचं उत्पादन मिळते. आणि साधारणपणे बाजारामध्ये आज शेतामध्ये 35 रुपये किलोने शेतकऱ्याला भाव मिळते. 35 बाजारामध्ये बियाणं हे 50 रुपये किलोने विकलं जात आहे. जर 35 रुपये जरी भाव धरला तर त्याचा उत्पादन ग्रॉस इन्कम जे आहे हे साधारणपणे 5,25,000 मिळणार आहे. आणि त्यातला खर्च 1,40,000 जर वजा केला तर 3,85,000 निव्वळ नफा मिळणार. 3,85,000 रुपये आपल्याला 8 ते 9 महिन्यामध्ये आलं पिकापासून निव्वळ नफा मिळणार आहे. मित्रांनो, आलं आणि हळदीचं पीक हे सारख्या वाढीचं आहे, सारख्या कालावधीचं आहे, पण 8 ते 9 महिन्याचं पीक जरी आहे. जे शेतकरी ऊसाची शेती करतात, केळीची शेती करतात, त्यांनी जर क्रॉप रोटेशन म्हणून आलं आणि हळदीचं पीक लावलं तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये 15 ते 20 क्विंटल उत्पादन हे जास्त मिळणार आहे. 15 ते 20 क्विंटल उत्पादन त्यांना 15 ते 20% उत्पादन त्यांना जास्त मिळेल. म्हणून बेवाडसाठी म्हणा, क्रॉप रोटेशनसाठी सुद्धा आलं हळद उत्पादन चांगलं आहे. त्यांना शाश्वत उत्पादन पाहिजे, शाश्वत नफा पाहिजे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आलं आणि हळदीच्या पिकाकडे जाण्याला हरकत नाही. जैन इरिगेशन आपल्या सोबत आहे. जैन इरिगेशनला आलं आणि हळद लागणारच आहे. हळद पिकामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे.
जे शिजवायची प्रक्रिया करावी लागते, वाळवायची प्रक्रियाची गरज पडते. इथे आपल्याला शिजवण्याची वाळवण्याची प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. शेतकऱ्याने हळदीची काढणी केल्यानंतर ओली हळद जी आहे ती जैन इरिगेशनला ओली हळद सुद्धा पोचवू शकतात. जैन इरिगेशन ही ओली हळद शेतकऱ्याकडून विकत घेते. ओलं हळदीबरोबरच अद्रक आणि आलं जे आहे ते सुद्धा फ्रेश आम्ही विकत घेतो. याच्यावरती कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. म्हणून शेतकऱ्यांना ओली हळद आणि त्यांचं तयार झालेलं अद्रक हे विकण्याची सोय उपलब्ध झालेली आहे जैन इरिगेशनकडे. त्यामुळे त्यांचा मार्केटिंगचा जो प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. त्यांनी आम्हाला संपर्क करा. मित्रांनो, जैन इरिगेशनच्या अधिक माहितीसाठी किंवा आमच्या वेबिनार बघण्यासाठी आमच्या वेब पेजला तुम्ही लाईक करा, आमच्या ट्विटरला लाईक करा, आमच्या फेसबुकच्या पेजला लाईक करा. आमच्या हे सर्व वेबिनार जे आहे ते फेसबुकवरती उपलब्ध आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पेजला लाईक करा, फेसबुक पेजला लाईक करा. काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा, ट्विटरवरती पाठवा, जैन इरिगेशनच्या ट्विटरवरती पाठवा. आपल्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.